सूत्र 90. वासना एव संसार इति सर्वा विमुंचताः तत्त्यागो वासनात्यागात स्थितिरद्य यथा तथा. वासनेमुळेच या भ्रामक विश्वाचं अस्तित्व आहे. म्हणून तू ह्या सर्व वासनांचा त्याग कर. हाच संसाराचा त्याग आहे. त्यानंतर तू पाहिजे तिथे राहू शकतोस. नाथ सांगतात, सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट वासनाच ह्या जगाच्या अस्तित्वाचं उगमस्थान आहेत. त्यांच्यामुळेच इतर विकार, विचार आणि अहंकार निर्माण होतो. त्यांच्यामुळेच हे आभासी जगही सत्य आणि नित्य वाटू लागतं. ह्या वासना आणि अहंकाराच्या पिंजऱ्यात माणूस अडकून पडतो आणि त्या पिंजऱ्यालाच आपलं जग मानू लागतो. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व शरीरापुरतंच मर्यादित, खरं तर संकुचित करून टाकतो. इतरांनाही तसंच गृहीत धरतो. शरीराच्या चालक चैतन्य शक्तीशी ओळखही करून घेत नाही. वासना आणि अहंकाराची पूर्ती आणि तुष्टी हेच त्याच्या आयुष्याचं ध्येय होऊन जातं. आत्मज्ञानाच्या अभावापायी हे घडतं. क्वचित प्रसंगी वासना आणि अहंकाराची पूर्ती होत नाही हे पाहून उद्विग्नतेपोटी तो त्यांचा वरकरणी त्याग करतो. अगदी पोशाखी संन्यासही घेतो. एकांतवासातही जातो. पण तिथंही त्याचा वासनांचा संसार सुटलेला नसतो. उद्वेगापोटी एखादी गोष्ट त्यागणं, सोडून देणं हा खरा त्याग नव्हेच. अनावश्यक आणि उपद्रवी तण वरवर छाटून जमीन स्वच्छ होत नाही. त्यासाठी तण मुळापासून उपटून टाकावे लागतात. म्हणजे मग जमिनीचा कस टिकतो. वासनांचे तणही, ह्या वासना आणि त्यांची पूर्ती अनित्य असून त्यांच्यापासून मिळणारं सुख भ्रामक आणि अनित्य, क्षणिक आहे. ह्या पूर्ण जाणीवेच्या खुरप्यानं समूळ नष्ट करणं हा खरा त्याग. या जगात न रमता जगता येणं हा खरा त्याग. ह्या अर्थानं वासनामुक्त माणूस कुठेही आनंदात, सुखात नव्हे, आनंदात राहू शकतो. ही वासना मुक्ती ही खरी बंधमुक्ती. ह्या मुक्तीची अनुभूती घेणाऱ्याची मग मोक्षाची सुद्धा इच्छा उरत नाही. सर्वच वासनांपासून मनपूर्वक मुक्त झालेल्या माणसाला स्वतःच्या सत्य आणि नित्य रूपाचं ज्ञान होतं. वासनांच्या पिंजऱ्यातून मुक्त होऊन तो आत्मज्ञानाच्या, चैतन्याच्या मोकळ्या आकाशात विहार करू लागतो. वासनापूर्तीच्या सुखापेक्षा हा विहार त्याच्यासाठी परम आनंददायी असतो. असा आनंदी माणूस जगात कुठेही कसाही राहू शकतो. तोच खरा जीवनमुक्त. म्हणूनच वासना आणि अहंकार यांच्यापासून मुक्त होणं हीच परममुक्ती, हाच मोक्ष असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी सांगत आहेत.